नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय अतिबारीक असण्यावर वेट गेन उपचार या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत तन्वी हर्बल्सच्या डॉक्टर रुचा पै. आपण त्यांचं स्वागत करूया. मॅडम, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. तन्वी हर्बल्सची औषधं सध्या आजीबाईंच्या बटव्याच्या स्वरूपामध्ये घराघरात पोहोचलेत आणि छोट्या छोट्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे न जाता तन्वीचं योग्य कॉम्बिनेशन वापरून आरोग्य मिळू लागलं आणि आराम देखील मिळू लागलाय. आणि हे सात्विक काम तन्वी सत्व करतायत. या कामासाठी तन्वी प्रकल्पाला प्रियदर्शनी पुरस्कार, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा महिला उद्योजिका पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलंय. आजच्या विषयासंदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही आता थेट मॅडमना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 02266843333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. मॅडम, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अतिबारीक असण्यावरती वेट गेन उपचार याच्याविषयी आज आपण चर्चा करतोय. मुळात अतिबारीक असणं याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये कशा पद्धतीनं पाहतो किंवा कशा पद्धतीनं त्याची कारणं आपण लोकांना सांगू शकतो? येस, जरूर. आयुर्वेदात वजन न वाढणं आणि ह्याला एक डिसीज म्हणजे कारशत्व म्हटलेलं आहे. आता याची आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळी कारणं सांगितलेली आहेत. आता आपण विचार करतो की का आपलं वजन वाढत नसेल, तर पहिला आपण विचार करायला पाहिजे की आपला जो जाठराग्नी आहे तो चांगलं काम करतोय का, नाहीतर आपण जे खातोय ते आपल्या अंगाला कसं लागणार, नाही लागणार. सो त्याच्यासाठी आपला जाठराग्नी नीट असणं गरजेचं असतं. दुसरं असतं की काहींमध्ये कॉन्स्टिपेशनची तक्रार ही नेहमी दिसून येते. ते म्हणतात, मॅडम वजनच वाढत नाही, आम्ही सगळं केलं. मग तेव्हा मी त्यांना विचारते की तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास खूप दिवसांपासून आहे का? तर ते म्हणतात हो मॅडम. मग असं दिसून येतं की काही वात प्रकृतीवाले जे असतात त्यांचं वजन कितीही काही करा वाढत नाही. कारण काय, वात प्रकृतीचं सिम्पटम्स म्हणजे त्यांना जी प्रकृती आहे वात प्रकृती म्हटल्यावर ते कितीही खा, काहीही करा, जिम करा, पण तरी त्यांचं वजन वाढत नसतं. सो काही हार्मोनल इम्बॅलन्स असू शकतो शरीरामध्ये, त्यामुळे वजन वाढत नसतं. किंवा हायपोथायरॉइडिझम आहे किंवा हायपरथायरॉइडिझम मध्ये त्यांना असं दिसून येतं की आपलं वजन हायपरथायरॉइडिझम मुळे वाढत नाही आहे. तसंच काही डिसीजेस आहे, म्हणजे टीबी मध्ये आम्हाला दिसतं की पहिलं सिम्पटम काय असतं, तर वेट लॉस हा अचानक होऊन जातो, पेशंटना कळतच नाही. सो पहिले हे सिम्पटम्स कळणं गरजेचं आहे की निदान होणं गरजेचं आहे की आपलं वजन कशामुळे कमी होतंय. आता एखादं साधं उदाहरण दिलं तर काही पेशंट मध्ये खूप ते चिंता करत असतात, त्यामुळे सुद्धा त्यांचं वजन वाढत नसतं. की का असं होतं, म्हणजे आता उदाहरण द्यायचं तर वाघासमोर एखादी शेळी बांधून ठेवली, तिला आपण रोज चारा खायला देतोय, पण ती तशीच्या तशी आहे, तिचं 1 किलो वजनात किंवा ती तशीच बारीक आहे. तर त्या काय असेल त्याच्या पाठी रिझन, तर तिचा ती एक भीती असते की अरे माझ्या समोर वाघ आहे. सो ही मनातली चिंता कुठेतरी काढून टाकणं गरजेचं असतं. ती चिंता काढली तरीही त्यांना फरक दिसून येतो. नंतर शरीरामध्ये आमसंचिती तर नाही आहे ना, म्हणजे आपण रोज बर्गर खातोय, पिझ्झा खातोय, तर अशा पद्धती म्हणजे खाल्लं तर आपल्या शरीरामध्ये जो म्हणजे पचन झाल्यावर जो आहार रस आहे तो नीट त्याचं पचन होत नाही. मग तो जठरामध्ये तसाच साठून राहतो आणि त्यानंतर अपचनाच्या तक्रारी चालू व्हायला लागत असतात. सो ह्यासाठी आम्ही सांगतो की तन्वीच्या क्लिनिकमध्ये एकदा तरी दाखवायला या, योग्य निदान करून तुमचं वजन का वाढत नाही आहे हे जाणून घ्या. आपले जे डॉक्टर्स आहेत ते त्यांचं निदान योग्य प्रमाणे करून त्यांना योग्य अशी ट्रीटमेंट दिली जाते. आपल्या इथे जी ट्रीटमेंट दिली जाते ती नुसतं म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला तिथे येऊन मसाज करून घ्यावा लागतो आहे किंवा असं काही नाही, तुम्ही घरी बसूनही ती ट्रीटमेंट घेऊ शकत असता. आम्ही जी मेन ट्रीटमेंट आम्ही देतो ती तन्वी शता असते, तन्वी गोरेक्स असते आणि अश्वेष्टी, या 3 टॅबलेट्स आपल्या मेन असतात त्याच्यामध्ये. सो ह्या टॅबलेट त्यांना 2 सकाळी 2 रात्री तन्वी शता, अश्वेष्टी 1 गोळी सकाळी आणि तन्वी गोरेक्स 1 गोळी सकाळी, ह्या टॅबलेट्स त्यांनी दुधाबरोबर घेतल्या तर अधिक उत्तम. म्हणजे दूध हे मेध्य आहे त्यांचं, त्याच्यामुळे वजन वाढायलाही दुधाबरोबर त्यांना हेल्प होत असते. सो हे आम्ही त्यांना सांगतो. आपलं हे जे वेट गेन किट आहे ते आपल्या वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे, सो ते तिथूनही बाय करू शकता किंवा केमिस्टकडे सुद्धा आपल्या इथे ती उपलब्ध आहेत, सो तिथूनही ते बाय करू शकतात. सो आता वेट गेन होणं हे नुसतं आम्ही बघतो की लहान मुलांमध्ये दिसून येते ही तक्रार किंवा मिडल एज मुलांमध्ये दिसून येते, स्त्रियांमध्ये म्हणजे यंग लेडीज मध्ये दिसून येत असते आणि काही बॉडी बिल्डिंग साठी सुद्धा आमच्याकडे पेशंट्स येत असतात की त्यांना असं दिसतं की पहिले ते औषधं घ्यायला लागतात, ती 1 महिन्यानंतर त्यांना दिसून येतं की हो काहीतरी डिफरन्स तरी आहे. सो बेसिकली ही औषधं कशी काम करत असतील, कारण का वजन वाढ ही नुसती वजन वाढ नाही झाली पाहिजे, तर ती एक सुडोल बांधा पण तयार झाला पाहिजे. तर नुसतं वजन वाढणं त्याच्या पाठी नसलं पाहिजे. बरोबर.
तर त्यांनी हे रेग्युलर घेतल्यावर त्यांना पहिले भूक लागायला लागते किंवा तहान लागायला लागते. तेव्हा त्यांची बॉडी ही त्या औषधांना रिस्पॉन्ड करते हे आपल्याला कळायला लागतं, की आता त्यांची सिस्टम क्लिअर होते. म्हणजे सिस्टम क्लिअरन्स हे किती इम्पॉर्टंट आहे हे त्याच्यातनं आपल्याला दिसून येतं. मग आपल्याला कळतं की वजन हे वाढलं तरी एका महिन्याला आम्ही सांगतो की तुमची ही औषधं घेतल्यावर किमान 1 ते 3 किलो वाढलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात ते 1 ते 3 किलो वाढेल. कारण का ड्रास्टिकली एकदा वाढलेलं वजन ते पटकन कमी होण्याचे चान्सेस तेवढेच जास्त असतात. सो ते हळूहळू वाढणंही तितकंच गरजेचं असतं, तरच ते नंतर हे टिकून राहील. सो बेसिकली आम्ही हे त्यांना गाईड केलं की त्यांनाही त्याच्यातनं आनंद मिळतो. म्हणजे माझ्याकडे येणारे असे बरेच पेशंट आहेत की त्यांनी ह्या औषधांचा गुण त्यांना मिळालेला आहे ऑलरेडी आणि ते आता खुश आहेत. आणि ते म्हणत नाहीत की मॅडम आम्ही आता हे थांबवू का? सो ते विचारतात तेव्हा मी त्यांना हेही सांगते की तुम्ही 3 महिने रेग्युलर घ्या, मग तुम्ही थांबवा. गोळ्या घेण्याची नंतर काही गरज नाही. पण ते म्हणतात की मॅडम आम्ही ह्या गोळ्या घेतल्यापासून आम्हाला खूप बरं वाटतं, फ्रेश वाटतं, आम्हाला ताकद टिकून राहते, तर आम्ही ह्या नंतरही घेतल्या तर चालतील ना? सो आम्ही त्यांना सांगतो हो काही हरकत नाही, कारण की अगदी ह्या नॅचरल आहेत. या टॅबलेटचे कुठलेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. सो तुम्ही हे रेग्युलरही घेऊ शकता, त्याला काहीही हरकत नाही. म्हणजे असे पेशंट आहेत की ते रेग्युलर घेत आहेत, अगदी 3-4 वर्षही नंतर ती औषधं ते कंटिन्यू ठेवत आहेत. नक्की मॅडम, हे जे तन्वी हर्बलचं वेट गेन किट आहे हे अतिशय प्रसिद्ध आहे, पण अनेक वेळेला लोकांच्या मनामध्ये हे शंका येते की हे ऑनलाईनच मिळतं, आत्ता त्याची काय स्थिती आहे आणि आत्ता केमिस्टकडे सुद्धा हे मिळू शकतंय का, काय सांगता येईल? नक्कीच, नक्कीच. नाही आपली वेबसाईटवर तर औषधं मिळतातच. आपलं हे वेट गेन किट वेबसाईट तर अवेलेबल आहेच. पण केमिस्टकडे तुम्हाला या सुट्ट्या गोळ्या म्हणजे टॅबलेट्स मिळू शकतात. म्हणजे तन्वी शताची स्ट्रिप, अश्वएष्टीची स्ट्रिप आणि तन्वी गोरेक्सची स्ट्रिप अशा वेगवेगळ्या स्ट्रिप्स त्यांना केमिस्टकडे सुद्धा अवेलेबल आहेत. जर त्यांना केमिस्टकडे जरी नाही मिळाल्या तरी आपल्या ऑफिसमधनं त्यांना जरूर ह्या टॅबलेट्स मिळू शकतात. आपला जो नंबर आहे तो इथे तुम्हाला दिसेल की ऑफिसचा नंबर जर असेल तर त्याच्यावरनं तुम्ही तो मागवू शकता. निश्चितपणानं मॅडम, वजन वाढीसाठी येणारे जे पेशंट्स आहेत, आता बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की याच्यामध्ये मुलांचं प्रमाण जास्त असतं का मुलींचं प्रमाण जास्त असतं? बरं, याच्यामध्ये वयाचा सुद्धा काही तसा थेट संबंध आहे का? या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल? ह्याच्यात दिसून येतं की मुलांचं प्रमाण हे नक्कीच जास्त असतं. कारण का त्यांना बॉडी बिल्डिंग करायचं असतं किंवा त्यांना सुडौल राहणं ह्याच्यामध्ये खूप जास्त त्यांना असा रस असतो की नाही बाबा आपली बॉडी छान असली पाहिजे किंवा जिमला जाण्याचं प्रमाणही त्यांचं जास्त असतं. सो आम्हाला दिसून येतं की आम्ही त्यांनाही गाईड करतो की ही औषधं तुम्ही कशी घ्या. त्यांनी रेग्युलर म्हणजे आता काही असतात की आम्ही त्यांना फक्त सांगतो की तन्वीशता तुम्ही जर बाकीची न घेता पहिले फक्त स्टार्ट करायला तन्वीशता घेतलं तरी काही हरकत नाही. ते 4 गोळ्या एका वेळेस तुम्ही घेऊ शकता. सकाळी 4 गोळ्या, रात्री 4 गोळ्या असं तुम्ही एका वेळेस ते तुम्ही घेऊ शकता. 15 दिवसातच तुम्हाला काही रिझल्ट दिसायला लागतात. काट्यावर पण वजन वाढणं हे एका महिन्याने तुम्हाला दिसायला लागतं. सो बेसिकली ते रुटीन फॉलो करतात. ह्याच्याबरोबर आम्ही आहाराचं पण मार्गदर्शन करतो की तुम्ही ह्याच्याबरोबर काय खाल्लं पाहिजे. जसं तूप हे आहारात नक्की घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे आम्ही ते अगदी सांगतो की रेग्युलर म्हणजे भात जो आपण पूर्वीच्या काळी ताट वाढलं की पहिले एक छोटासा मुदीमध्ये थोडासा भात आणि वरण भात, लिंबू, तूप हे दिलं जायचं. तर हे खूप उत्तम आहे. याने आपला जठराग्नी हा प्रदीप्त होत असतो. त्याच्यासाठी तुम्ही पहिले तूप घेणं खूप गरजेचं आहे. सो हे घेतल्यावर त्यांना फरक जाणवतो की 15 दिवस कंटिन्यू केल्यावर त्यांची भूक नक्की सुधारते. सो ते येऊन मला सांगतात की मॅडम हो ह्या जुन्या पद्धती आहेत, पण आपण त्या विसरून गेलोय थोड्या प्रमाणात किंवा आपण ही पद्धती विसरलोय, तर त्या परत आपण आचरणात आणणं पण तितकंच गरजेचं आहे. सो ते करतात. त्याच्यानंतर आम्ही आहारामध्ये सांगतो की त्यांनी दूध घेणं गरजेचं आहे. निश्चितपणे अतिबारीक असण्यावरती वेट गेन उपचार याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर रुचा पै आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, पण याच संदर्भामध्ये तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, उपाययोजना जाणून घ्यायच्या असतील किंवा त्या संदर्भामधले कोणती कॉम्बिनेशन्स आहेत तन्वी हर्बल्सची या संदर्भात माहिती हवी असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, मॅडमना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. अतिबारीक असण्यावर वेट गेन उपचार याविषयी आपण चर्चा करतोय आणि तन्वी हर्बल्सच्या डॉक्टर रुचा पै आपल्याला मार्गदर्शन करतायत. मॅडम, आता आपण काही माहिती सांगितली, मात्र आता या संदर्भातले अनेकांचे अनुभव आहेत. तन्वीची योग्य कॉम्बिनेशन्स वापरून किंवा तन्वीचं हे जे वेट गेन किट आहे हे वापरून अनेकांनी या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलाय. तर त्यातले काही अनुभव आपण आता प्रेक्षकांसोबत शेअर करू शकाल का? जरूर जरूर. आमचे खूप पेशंट्स आहेत की त्यांनी हे ऑनलाईन बाय केलेलं आहे आणि आता ते त्याचे म्हणजे दिल्लीवरनं आहेत,
बँगलोरवरनं आहेत, असे लांब लांबनं पेशंट आज आपलं हे किट वापरत आहेत आणि त्यांना खूप छान असे रिझल्ट मिळत आहेत. म्हणजे ते मला फोन करून सांगतात, की मॅडम आता आम्हाला छान रिझल्ट मिळत आहेत. मग मी त्यांनाही गाईड करते, की औषध कसं घ्या. त्यांना भूक लागायला लागते, तहान लागायला लागते, वजनात वाढ झालेली दिसायला लागते, काट्यावर सुद्धा त्यांना दिसायला लागते. म्हणजे सांगायचं झालं तर एक बाई होती, की तिला प्रेग्नन्सीसाठी पण ती विचार करत होती आणि प्रेग्नन्सी राहण्यासाठी तिला असं होतं, की थोडं तरी वजन वाढलं पाहिजे, कारण का इन ड्युरिंग प्रेग्नन्सी पण वजन वाढणं गरजेचं असतं. सो त्यासाठी सुद्धा ती ही औषधं कंटिन्यू घेत होती. तिला काही 3 महिन्यानंतर आम्ही सांगितलं, की प्रेग्नन्सी मध्येही तुम्ही हे नंतर घेऊ शकता. बाळाची वाढ नीट होण्यासाठी सुद्धा हे तुम्ही टॅबलेट्स घेऊ शकता. त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. सो बेसिकली तेही हे औषध घेऊ शकत होते. सो असे वेगवेगळे खूप छान अनुभव आमच्याकडे आहेत, की आज लोकं ह्याचा रिझल्ट जे मिळतात, ते अनुभव घेऊन मग ते नंतर दुसऱ्यांनाही सांगत आहेत आणि कंटिन्यू औषधं रेग्युलर घेत आहेत. बरं मॅडम, आता एकदा का वजन वाढलं, मग तो या औषधांचा परिणाम असेल म्हणून आपण म्हणूया वजन वाढलं, पण वजन वाढल्यानंतर ते पुन्हा कमी होऊ नये आणि ते तसंच राहावं याकरता काय करायला लागतं? ती औषधं कायमस्वरूपी घ्यायला लागतात, की औषधं कालांतराने आपण जर ती थांबवली तरी सुद्धा वजन जे आहे तिथेच स्टेबल राहतं? काय सांगता येईल? नक्की. कसं असतं, की ह्याच्यामध्ये जो वेट गेन असेल ना, तो हेल्दी वेट गेन असला पाहिजे, की नाही जडत्व नाही आलं पाहिजे किंवा स्थौल्य निर्माण नाही झालं पाहिजे. सो बेसिकली एका लिमिट नंतर जेव्हा वेट गेन झालेलं आहे, त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही औषधं नाही घेतली तरी चालेल. पण ही औषधं थांबवल्यावर परत वेट लॉस होत नाही, कारण का ही नॅचरल औषधं आहेत. याच्यातून तुम्हाला जे पोषकांक मिळायला पाहिजे, जे जेवणातून मिळत नाहीये, ते तुम्हाला औषधातून मिळत होते. म्हणून तुमचं वेट गेन झालेलं आहे. ह्याच्यात कुठलेही स्टिरॉइड्स नाही किंवा असं कुठलंही नाही. हे नॅचरल औषध आहे. म्हणजे आपण रोज जेवण कसं जेवतो, आपण गव्हाची पोळी घेत असतो, त्यानेच आपलं वजन वाढत असतं आणि आपण ही औषधं तशीच आहेत. सो बेसिकली ह्याने तुम्हाला नंतर थांबवल्यावर कुठलाही असा प्रॉब्लेम येणार नाही, की आपला वेट लॉस ह्याच्यानंतर परत व्हायला लागलेला आहे, तर नंतर गोळ्या थांबवल्या तरी चालेल. पण ॲज अ रुटीन किंवा तुम्हाला त्याने जर बरं वाटत असेल, तर तुम्ही नंतर त्या कंटिन्यूही करू शकता. त्याला कुठलाही प्रॉब्लेम नसतो. नक्की. आणि मॅडम, आता अनेक ठिकाणाहून आपल्याला प्रेक्षक बघत असतात. अनेक वेळेला असं होतं की सेंटर उपलब्ध नसतं किंवा आजूबाजूला कोणी नसतं तन्वीचं. मग अशा वेळेला जे बाहेरगावचे पेशंट्स आहेत त्यांनी कशा पद्धतीनं आपल्याशी संपर्क केला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत? नक्कीच. मेन आपलं जे आहे तर ते मी स्वतः 5 ते 6 या वेळामध्ये फोनवर, WhatsAppवर बोलतेच, तर फोनमध्ये बोलण्याची वेळ जी माझी असते ती 5 ते 6 या वेळामध्ये मी फोन कन्सल्टेशन देते आणि व्हिडिओ कॉल कन्सल्टेशन सुद्धा देते. खरंच गरज असेल तर तीही मी देते. सो त्या वेळात मी त्यांना गाईड करते. डॉक्टर मानसी, डॉक्टर मेधा या WhatsAppवरनं सल्ला देत असतात. सो त्यांचा जो नंबर असेल तर जरूर त्यांना WhatsAppवर तुमच्या क्वेरीज तुम्ही विचारू शकता. तुम्हाला जे काही हेल्थ प्रॉब्लेम्स असतील, सो त्याच्यावर तुम्हाला त्या WhatsAppमध्ये साउंडमध्ये ते तुम्हाला पाठवतील त्याचं उत्तर. सो तुम्ही त्या कंटिन्यू घेऊ शकता. तसंच आपलं ठाण्याला जे मेन क्लिनिक आहे, तिथे डॉक्टर पुष्कराज सकाळच्या वेळात असतात आणि डॉक्टर पोळ हे संध्याकाळच्या वेळात असतात. जरूर एकदा तुम्ही त्यांना दाखवून घ्या. नाडी परीक्षण करून घेतली तिथे जात असते. सो त्याच्यानंतर तुमचं निदान योग्य पद्धतीने केलं जात असतं. तसंच आपलं दादरला मेन सेंटर आहे. दादरच्या क्लिनिकला आपले डॉक्टर जे पुष्कराज आहेत, मेन डॉक्टर आहेत आपले, ते आठवड्यातनं एकदा तिथे येत असतात. तर जरूर तिथे एकदा तरी भेट देणं गरजेचं असतं. मग आम्ही सांगतो, की तुम्ही आम्हालाही भेट द्या आणि आपले डॉक्टर जे पर्सनली तिथे प्रेझेंट आहेत, त्यांनाही एकदा तुम्ही भेट देणं तितकंच गरजेचं असतं. नक्की. आणि मॅडम, ही जी आपली सगळी औषधं आहेत ही क्लिनिक्समध्ये मिळतात किंवा सेंटर्समध्ये सुद्धा असतात. पण अनेक वेळेला असं होतं ना की ऑनलाईन विकत घ्यायची असतात. तर ती ऑनलाईनची जी प्रोसेस आहे, जी तुम्ही मगाशी त्याचा उल्लेख केला होता, तर त्या प्रोसेस संदर्भात अजून आपल्याला काय माहिती सांगता येईल का? प्रोसेस आपली ही जी नॉर्मल वेबसाईटवर जसं बाईंग केलं जातं तशीच आहे. पण जर काही क्वेरीज असतील, पेशंट्सना जर ते घेता येत नसेल, तर डायरेक्ट ऑफिसमधनं पण ते ऑर्डर करू शकतात. अकाउंटमध्ये मनी ट्रान्सफर केल्यावर त्यांना घरपोच ही औषधं पोहोचवली जातात. सो त्यांना जर वेबसाईट युजर फ्रेंडली नसतील, तर ते ऑफिसमध्येही कॉल करून तिथे ऑर्डर देऊ शकतात. सो असं काही नाही की फक्त वेबसाईटवरूनच घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही जशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तशा पद्धतीने ते तुम्ही घेऊ शकता. नक्की. आता ह्या वेट गेन बरोबरच ना आणखीन एक सगळ्यात मोठी समस्या असते ती केसांची समस्या किंवा ह्या वेट गेनच्या सगळ्या उपचारांच्या काळामध्ये केसांवरती त्या सगळ्या गोष्टींचा काही परिणाम होत असतो का? आणि केसांचं जर आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर तन्वीची कशी कॉम्बिनेशन्स आपण घेऊ शकतो किंवा त्या संदर्भात आपण काय उपाय करू शकतो? नक्कीच. कसं असतं, आपण जे काही खात आहोत त्यापासून आपले केस तयार होतात. आता आपण जर चांगलं खात नसू तर आपले केस चांगले नसतील, ते ड्राय होत असतील, हेअर फॉल, डॅन्ड्रफ हे प्रॉब्लेम्स त्याच्याबरोबर आपल्याला दिसून येत असतात. मग आपण आता काय रेग्युलर, तर आपलं एक हेअर
रुटीन पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आपलं जे तेल आहे, केशबाला ऑइल हे आठवड्यातनं एकदा तरी लावलं गेलं पाहिजे. त्याच्याने तुम्हाला काय केसांची ग्रोथ चांगली होण्यासाठी, केस स्मूथ राहण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे किंवा केसांचं जे टेक्स्चर आहे ते चांगलं टिकून राहण्यासाठी तुमची त्याने हेल्प होणार असते. त्याच्यानंतर औषधही पोटातून घेणं गरजेचं असतं. मी नाही असं सांगत की फक्त तुम्ही बाहेरून उपचार करा तुमचे केस छान होतील, तर तसं नाही होत. तर त्यासाठी पोटातून औषध घेणंही तितकंच महत्वाचं असतं. त्यासाठी त्यांनी तन्वीशता सकाळी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या, अश्वयष्टीची 1 गोळी आणि तन्वी गोरेक्सची 1 गोळी रात्री झोपताना. म्हणजे जे वेट गेन किट आहे ते त्याच्याबरोबर हेअर फॉलवर सुद्धा काम करतं. हेच आम्ही तुम्हाला दाखवून देतो ज्याच्यावर तुम्हाला दिसेल की का असं होतं, कारण का तुम्हाला न्यूट्रिएंट्स चांगले मिळायला लागतात. ह्यातलं जे अश्वयष्टी आहे ते कॅल्शियम डेफिशियन्सीवर काम करत असतं. सो बेसिकली तुमच्या शरीरातलं कॅल्शियम वाढायला लागलं की आपोआप तुमचे केसही छान होणार असतात. तसंच अश्वगंधा आहे, अश्वयष्टी आणि ह्याच्यामध्ये जे मेन छान कंटेंट आहेत तर सफेद मुसळी आहे, असे खूप छान आयुर्वेदिक कंटेंट जे आहेत की त्याने तुमचे नॅचरली हेअर ग्रोथ छान व्हायला लागते. आता डॅन्ड्रफ असेल तर त्यासाठी आम्ही सांगतो डॅन्ड्रफ एंड पावडरचा जो लेप आहे तो आठवड्यातनं एकदा करणं गरजेचा असतो. तर तो कसा करायचा असतो? 2 चमचे डॅन्ड्रफ एंड पावडर घ्यायची, पाण्यात मिक्स करायची, केसांना लावून एक 20 मिनिटं लावून ठेवायचं असतं. म्हणजे आपण जशी मेहंदी लावतो तसा हा पॅक केसांना लावून ठेवायचा आणि मग वॉश करायचा असतो. सो बेसिकली ही जी औषधं आहेत त्याला आम्ही तन्वी इसेन्शियल्स असं नाव दिलेलं आहे. सो ती तुम्हाला जर केमिस्टकडे मिळत नसते तर तुम्ही जरूर ती वेबसाईटवरनं बाय करू शकता. ती तशीच आपल्या प्रत्येक क्लिनिकमध्ये अवेलेबल असतात. तुम्ही तिथेही जाऊन ते घेऊ शकता. आपला शॅम्पू आहे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू जो आहे तोही खूप छान रिझल्ट देत आहे. म्हणजे आम्हाला त्याचे छान रिझल्ट आणि तो केमिकल फ्री असल्यामुळे अगदी आम्ही लहान मुलांना सुद्धा तो वापरायला सांगतो आणि पेशंट्स आर हॅपी विथ दॅट. त्यांना खूप छान रिझल्ट असे त्याच्यापासून मिळत आहेत. सो बेसिकली हे त्याच्यावर सुद्धा काम करतं. पण हे हेअरफॉलचे पण रिझन्स निदान होणं पहिले गरजेचं असतं. त्यांना कशामुळे होत आहे हे पण तेवढंच आपण पहिले जाणून घेणं गरजेचं आहे. नक्की. आणि मॅडम केसांबरोबरच त्वचेचं जे आरोग्य आहे त्यावरती सुद्धा खूप छान पद्धतीचं लक्ष सगळ्यांचंच असतं. मग ती त्वचा जी आहे ती त्वचा तजेलदार राहण्यासाठी म्हणा किंवा त्या त्वचेचं आरोग्य जे आहे ते उत्तम राहण्यासाठी आणखीन आपल्याला काय वेगळं करता येऊ शकेल? बरोबर. आयुर्वेदामध्ये एक सांगितलेलं होतं की उठणं रेग्युलर लावणं गरजेचं आहे. उठणं हे का लावणं गरजेचं आहे? तर चेतना क्षमता आपल्या शरीरामध्ये उठणं लावल्यामुळे ही चांगली सुधारत असते. म्हणजे आपण विचार करतो उठणं फक्त चांगलं स्किन छान होण्यासाठीच लावायचं का? तर नाही. उठणं हे तुम्हाला सेन्सेस तुम्हाला जर पाय दुखत असतील तरी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही रोज उपटन जेव्हा लोशन जे आहे ते रेग्युलर लावायला चालू करा. हळूहळू तिथे ब्लड फ्लो चांगला व्हायला लागेल. यासाठी उपटन जेव्हा आम्ही रेग्युलर सांगतो की तुम्ही रोज सकाळी आणि रात्री झोपताना त्याने फेस वॉश करणं गरजेचं असतं. ब्लड फ्लो हा शरीरात प्रत्येक ठिकाणी चांगला होण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल. सो ऑटोमॅटिकली तुमचा चेहरा छान दिसायला लागतो, फ्रेश दिसायला लागतो. हे तुम्ही रेग्युलर करू शकता. त्याबरोबर तन्वीशता रेग्युलर अगदी रेग्युलर 2 गोळ्या घेणं गरजेचं असतं. नक्की. पाटील म्हणून आपल्याला पुण्यावरून कॉल आहे, सुरेश पाटील. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुरेश, काय समस्या आहे? सुरेश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? हा येतोय सर. विचारा, प्रश्न विचारा. हा, माझ्या मुलाचं वजन वाढवण्यासाठी विचारायचं होतं. काय वय आहे त्याचं? त्याचं वय 20 वर्ष आहे आता. 20 वर्ष आहे. ओके. किती वजन आहे आणि आता त्याचं? आता 65 आहे. 60. आणि हाईट किती आहे? 178 सेंटीमीटर आहे. ओके ओके ओके. तो आधीपासूनच असा बारीक आहे का? त्याचं वजन आधीपासूनच बारीक आहे का आता फरक आता जाणवतोय? आता जाणवतोय थोडं, आधीपासून नव्हतं एवढा बारीक. एवढा आधीपासून बारीक नाहीये. ओके. मी औषधं सांगते, तुम्ही चालू करा आणि नंतर मला व्हॉट्सअपवर तुम्ही अगदी 15 दिवसानंतर सुद्धा कळवलं तरी चालेल की त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक दिसून येत आहे. सो बेसिकली ह्याच्यासाठी त्यांनी तन्वीशता सकाळी 2 रात्री 2 गोळ्या, अश्वयष्टीची 1 गोळी सकाळी 1 गोळी रात्री आणि तन्वी गोरेक्सची 1 गोळी रात्री झोपताना असं हे कॉम्बिनेशन घेणं गरजेचं आहे. हे रेग्युलर त्याला 3 महिने घेणं गरजेचं आहे. पण पहिले 15 दिवसानंतर त्यांनी मला एकदा फॉलोअप देणं गरजेचं आहे. सो ह्याच्यात काही चेंजेस असतील, जसं काही कॉन्स्टिपेशनचे प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी तन्वी ज्येष्ठा दिलं जातं. त्यातला वाताचा प्रॉब्लेम असेल तर वातशांती ही टॅबलेट त्याच्याबरोबर त्याला दिली जाईल. सो त्यांनी 15 दिवसांनी जरूर मला व्हॉट्सअपवर कळवावं, मी त्याला त्याच्यासाठी गाईड करेन. नक्की. मॅडम, मगाशी आपण वेट गेन किट बद्दल बोललो तन्वीच्या. आता हे जे वेट गेन किट आहे त्या वेट गेन किटचा वापर इतर गोष्टींसुद्धा होतो. तर त्यातली जी औषधं आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल?
येस. आता ह्याच्यामधलं जे पहिलं आहे तन्वीशता, हे ऍज अ टॉनिक कोणीही वापरू शकतं. म्हणजे अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्ती यापैकी कोणीही ते वापरू शकतं. खूप ऍसिडिटी असेल, हेअरफॉल आहे, पिंपल्स आहेत, व्हॉमिटिंग सारखं नॉशियाटिक फिलिंग आहे, तर त्यासाठी ते कोणीही वापरू शकतं. अश्वयष्टी हे नॉर्मली आम्ही लहान मुलांना उंची आणि वजनाचा टॉनिक म्हणून देतो, अगदी लहान मुलांपासून. सो त्यांच्यामध्ये चांगली ग्रोथ होण्यासाठी आपण अश्वयष्टी ही टॅबलेट देत असतो. तसंच त्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी ज्यांच्यामध्ये असते त्यावरही अश्वष्टी काम करतं. आणि त्याच्यानंतर आहे तन्वी गोरेक्स. तन्वी गोरेक्स मध्ये मेन अश्वगंधा असतं. सो त्याच्यावर हे हॉर्मोनल इम्बॅलन्सवर काम करत असतं. मुलींमध्ये जर काही हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, पाळीचे प्रॉब्लेम्स असतील, तर त्यासाठी आम्ही त्यांना तन्वी गोरेक्स घ्यायला सांगत असतो. आणि त्याच्यानंतर जर पेशंटमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असेल, म्हणजे अगदी माझ्याकडे पेशंट होते की ज्यांचं हिमोग्लोबिन अगदी 5 आणि 6 होतं, इतकं कमी होतं, तरी त्यांना आपण तन्वी गोरेक्स चालू केल्यावर त्यांना एक महिन्यामध्ये डिफरन्स दिसायला लागलेला होता. कारण का काहींमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची ही टेंडन्सीच असते. सो त्यांना असं वाटतं की आपल्याला अरे आपलं एवढं कसं कमी आहे. सो त्यांना हे कळत नाही की आपल्या बॉडीची ती टेंडन्सी झाली आहे की आपल्याला एवढंच राहत आहे. सो ती वाढणंही तेवढीच गरजेची असते. सो बेसिकली हे प्रत्येक असंच नाही की फक्त वेट गेन साठी, जसं हेअरफॉल साठी सुद्धा हे काम करत असतं. तो हे बेसिकली ऍज अ हेल्थ टॉनिक तुमचे आरोग्य नीट राहण्यासाठी, तुमची इम्युनिटी वाढण्यासाठी हे काम करत असतं. नक्की. खूप छान अशी माहिती आज आपण मॅडम डॉक्टर रुचा पै यांनी आपल्याला दिलेली आहे. बारीक असण्यावरती वेट गेन किट कशा पद्धतीनं काम करतं, तन्वी हर्बलची औषधी जी आहेत ती वेगवेगळ्या गोष्टींवरती कशा पद्धतीनं काम करतात हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. तन्वीला तुम्ही कधीही संपर्क करू शकता. आत्ता टीव्ही स्क्रीनवरती जे नंबर सुरू आहेत तन्वी हर्बलचे, त्याच्यावरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी आज मला या ठिकाणी करावासा वाटतो तो म्हणजे डॉक्टर रुचा पै यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे आज आपल्या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं, साम परिवाराच्या वतीनं आपण मॅडमना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅडम, आजच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप. आज आपण या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात आणि एवढी छान माहिती आपण आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.